ज्या पद्धतीचा अर्थसंकल्प सदानंद गौडा यांनी मांडलाय ते पाहिलं तर पुढचा रेल्वे अर्थसंकल्प अदानी किंवा अंबानी यांनी मांडला तर आश्चर्य वाटू नये अशी बोचरी टीका काँग्रेसने केली आहे। 48 पैकी 42 जागा शिवसेना भाजपला मिळाल्या। आम्हाला वाटलं होतं गुजरात नंतर तर सगळ्यात जास्त वाटा जर कोणाला मिळणार असेल तर तो महाराष्ट्राला मिळेल, पण या रेल बजेटमध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला कुठलाही मोठा प्रकल्प आला नाही। बुलेट ट्रेन ती सुद्धा मोदींसाठी अहमदाबादला घेऊन जायचा विषय सुरू झालेला आहे। मराठवाडा आणि विदर्भामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प या बजेटमध्ये जाहीर झालेला नाही। सगळ्यात चिंताजनक बाब जर कुठली असेल तर खाजगी क्षेत्राला रेल्वे सोपवण्याचा आज औपचारिक निर्णय झाला। पुढच्या वेळेस जर अंबानी किंवा अदानींनी रेल्वे बजेट पेश केलं तर आश्चर्य वाटायला नको, अशा पद्धतीचं आजचं रेल बजेट होतं। प्रत्येक वेळी वाक्य संपताना खाजगी क्षेत्राचा समावेश अशा पद्धतीचं वाक्य होतं। याचा अर्थ येणाऱ्या काळात रेल्वे ही भारतीय रेल्वे राहणार नाही, ही अंबानी रेल्वे किंवा अदानी रेल्वे करण्याचा या सरकारचा हा प्रयत्न आहे। निराशाजनक असा हा अर्थसंकल्प राहिलेला आहे। महाराष्ट्रासाठी कुठेही भरीव काही तरतूद याच्यामध्ये मिळालेली नाहीये। आपण पाहता की जेवढ्या घोषणा झाल्या ते केवळ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा उल्लेख आहे, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि खाजगीकरणाच्या माध्यमातूनच करा, याच्या फक्त पलीकडे ह्याच्यामध्ये काही नाहीये। महाराष्ट्र विशेषतः मराठवाडा विदर्भ यासाठी कुठेही भरीव तरतूद नाहीये। जे प्रकल्प सुरू आहे त्यालाही काही गती देण्याचं काम दिसत नाहीये। तर फार निराशाजनक अशी परिस्थिती आहे। औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, लातूर, परभणी हे सगळं त्यात विसर पडलेलं आहे। रेल्वेच्या ट्रॅकचं दुहेरीकरण याचा उल्लेख त्याच्यामध्ये कुठे दिसत नाही। बुलेट ट्रेन सुरू करण्याची बुलेट ट्रेन मुंबईसाठी ठीक आहे, पण बाकीच्या एरियाचं काय? आज रेल्वे बजेटमध्ये मी काही प्राथमिक माहिती घेतलेली आहे, त्या आधारावर माझी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि विशेषतः मुंबई महाराष्ट्राच्या राजधानीकरता रेल्वे बजेटमध्ये काहीही न केल्यामुळं मी तीव्र निषेध नोंदवतो। 14.5% दरवाढ रेल्वे बजेटच्या आधी केलेली आहे। तर 14.5% दरवाढ कशाकरता केली, त्यातून आम्हाला काय मिळणार आहे? आणि एका बाजूला वित्तमंत्र्यांनी जे विधान केलेलं आहे की जर दरवाढ केली नसती तर 2 महिन्यामध्ये रेल्वे बंद पडली असती, हे विधान त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे, याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे।